हॅलो फ्रेंड्स, रणिक्रीमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपण स्पेशली स्लीवसाठी पाहणार आहोत। डबल स्लीव, लॉंग स्लीव, शॉर्ट स्लीव, स्लीवची कटिंग ही कशी करायला हवी एका ताईंनी कमेंट्स केली होती, त्यानुसार मी व्हिडिओ बनवला आहे। त्यानंतर बघा, या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजमध्ये जे आपला मिस्टेक होता, पाठीमागचा पार्ट, पुढचा पार्ट कमी जास्त होतो किंवा मग शोल्डर उतरतं, त्यानंतर एका ताईंनी कमेंट्स केली की त्यांना नंबर्सचा जो आहे तो प्रॉब्लेम येतो, त्यांना नंबर्स कळत नाही। तर त्यांना जर बिना नंबरचा आपल्याला ब्लाऊजची कटिंग इथे करायची आहे डायरेक्टली बोटावर हाताने, तर ती कशी करायची तर आजच्या व्हिडिओत आपण हेही पाहणार आहोत। सगळं आपण स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडेल, समजेल तर आणि व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून ज्यांना ब्लाऊज नवीन शिकताय त्यांना सुद्धा हे सोपं पडेल की आपण ब्लाऊजची कटिंग ही कशी करायला हवी। तर बघा, इथे मी कार्डशीट पेपर घेतला आहे। तुम्ही नवीन शिकत असाल तर कार्डशीट पेपर नाही, साधा न्यूजपेपर घेतला तरीही चालेल। तर इथे आधी कार्डशीट पेपरला आता स्लीवसाठी आधी आपण शिकतोय, सुरुवात आपण स्लीवपासून करतोय। तर आधी तर मी पेपरला आपण डबल फोल्ड करायचं आहे। तर बघा, डबल फोल्ड केल्यानंतर आता स्लीव आपल्याला दोन कट करायचे असते दोघे साईडच्या। तर बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे। त्यानंतर पेपर जो आहे तो आपण 4 फोल्ड म्हणजेच की 4 कापडात आपण या पेपराची घडी घातली आहे। आता बघा, एकाच वेळेस मी तुम्हाला दोन गोष्टी इथे सांगेन। आधी तर आता बघा, ठेवताना ही जी माझी बाजू आहे ही बंद बाजू आहे, जी मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे। त्यानंतर ज्यांना बंद डबल स्लीव हवी आहे, डबल स्लीव ज्यांना हवी त्यांच्यासाठी जो आपला दंडघेराचा पार्ट आहे तो पार्ट सुद्धा आपल्याला इथे बंद हवा आहे। या पद्धतीने आपल्याला घडी घालायची। आता घडीची मी स्कुपी घातली आहे बघा, या पद्धतीने आधी तर डबल केला, त्यानंतर मग याला मी 4 कापडात त्याची वाली 4 पेपरात मी याला फोल्ड केला। इकडे बंद बाजू आहे, इकडे सुद्धा बंद बाजू आहे डबल स्लीव साठी। आता बघा, मेजरमेंट टाकताना ज्यांना सुरुवातीला सुद्धा नेमका स्लीव ही कशी कट करायला हवी कळत नाही त्यांच्यासाठी सांगेन। इथे मी मापासाठी ब्लाऊज घेतले, स्लीवसाठी स्पेशली सांगते। जी आपली शोल्डर पासून स्ट्रेट जी बाजू आहे ती असते स्लीवची आपली इथे उंची। तर मग आपल्याला उंची इथे मोजायची आहे। तर बघा, आधी तर मी ब्लाऊजून घेऊन आपण याची कटिंग करूया, मग आपण लांब स्लीव कट करूया। त्यानंतर बघा, उंची आहे 4 इंचची। तर जी उंची आहे त्याच्यावर आधी फिक्स एक पॉईंट आपल्याला द्यायचा आहे। त्यानंतर बघा, जर तुम्हाला याच्यातच पट्टी फोल्ड करायची तर मग तुम्ही 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या। अस्तरवाली असेल तर तुम्ही यात अर्धाच इंच एक्स्ट्रा घ्यायचं, जास्त एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं नाही। त्यानंतर हा जो आपला दंडघेराचा पार्ट आहे, दंडघेराचं मेजरमेंट जे तुम्हाला तयार ब्लाऊजवर मिळतंय, आता इथे मला 5.5 तयार मिळालंय तर मी 5.5 ला इथे टाकते। यात आता जे माप भेटलं आपण त्याच्यासाठी आणि जी शिलाई मार्जिंग आपल्याला द्यायची आहे त्यासाठी 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलाय। त्यानंतर बघा, आता याच पॉईंट पासून वरती जे मी मेजरमेंट टाकणार आहे तो आपला हा काखेतला पार्ट आहे। काखेतला पार्ट पूर्णपणे निमुळत आहे, त्यामुळे या पॉईंट पासून वरती आपल्याला घ्यायचं एक 3 इंचावरती। 3 इंचावरती मी एक पॉईंट देते। त्यानंतर आता मुंड्याची आपल्याला इथे टाकायची गोलाई। तर मुंड्याची गोलाई घेताना आता हा आपला पाठीमागचा पार्ट आहे, आता याचं मेजरमेंट घेताना आपण सर्कलमध्ये घ्यायचंय। ते बघा, 7.5 इंचावरती तयार आपल्याला दाखवतंय। तर याचं माप टाकताना मला 7.5 तयार भेटलंय। तर या पॉईंट पासून मी 7.5 वरती तिरकसं एक पॉईंट देईल। जिथे मी 3 इंचाचं घेतलंय त्या पॉईंटला तिरकसं 7.5 वरती एक पॉईंट दिलाय आणि परत यात मार्जिंग घेणार आहे 1.5 इंचाची। आता बघा, हे झाल्यानंतर वरून साधारण 1 इंचाचा आपल्याला गॅप घ्यायचा आहे, 1 इंचाचा गॅप घ्यायचा आहे आणि स्लीवचा आकार द्यायचा या पद्धतीने। तर बघा, स्लीव इथे मी ड्रॉ करून घेतली आहे। जे मी माप घेतलं त्यानुसार स्लीव इथे ड्रॉ करून दाखवली। आता बघा, यात चेंजेस होणार नाही। एक त्यांनी कमेंट्स केली जर लांब स्लीव असेल तर त्याचं मेजरमेंट मग कसं टाकायचं आहे। तर जसं की मी ही स्लीव ड्रॉ केली, परत जी माझी बंद बाजू आहे, तुमचं जेवढी तुम्हाला उंचीची स्लीव इथे हवी आहे, आता जेवढा माझा पेपर आहे इथे बघा, मी 13 वरती एक पॉईंट देते,
परत यात तुम्हाला जसं मी सांगितलं अस्तरवाली असेल तर अर्धा इंच यातच पट्टी फोल्ड करायची, तर मग इथून 1.5 इंच वाढवायची आणि खालून आता बघा जेवढी माझी लांब स्लीव झाली, आता इथे हातावर मी तुम्हाला सांगेन जिथे तुमचं मनगटीचं मेजरमेंट येत असेल किंवा मग हाताचं जेवढं तुमचं मेजरमेंट इथे येते, इथं माझं 8 दाखवतंय, तर याचा मी निम्मा पार्ट इथे टाकेन 4 इंचावरती आणि यात परत मार्जिन मी देणार आहे 1.5 इंचावरती. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो, या पद्धतीने जर मी स्लीव कट केली तर मग काखेतलं मेजरमेंट हे कसं टाकायचं आहे, तर तुमच्यासाठी अजून सोपं करून सांगेन. बघा या पॉईंटपासून परत एक 3 इंचावरती, जसं की मी हा पॉईंट घेतलाय जिथे मी मेजरमेंट टाकलं, परत या पॉईंटपासून मी 3 इंचावरती, जे की माझं फिक्स याच पॉईंटला आलं परत या पद्धतीने. आता मी कुठल्याही प्रकारचं माझ्याकडे ब्लाऊज नाही आहे आणि मला मग मुंड्याचं इथे जो आहे तर घेराचं मेजरमेंट टाकायचं आहे, तर तुम्हाला सांगेन 36च्या आजचं जर आपलं माप असेल तर तुम्ही 7.5 टाका. 36च्या पुढे तुमचं मेजरमेंट जात असेल साधारण एक 40 इंचापर्यंत तर तुम्ही 8 टाका. त्यापेक्षा जर तुमचं मोठं असेल तर मग तुम्ही 8.5 टाका, यापेक्षा जास्त आपल्याला टाकायचं नाही आहे. आता मी इथे 8 इंचावरती टाकते मुंड्याचं मेजरमेंट आणि परत यात मी देणार आहे 1.5 इंचची मार्जिन आणि मग परत हा जो आकार आहे सेम असणार आहे या पद्धतीने आकार इथे वाढवायचा आहे आणि हा पॉईंट जो आहे तो या पॉईंटला मॅच करायचा आहे. आता यात बघा सगळी प्रोसेस जी आहे ती सारखी होती, फक्त आपली जी मापं होती जी बदलली ते मी इथून बदलला, या दंडगेराच्या पार्टपासून बदलली. आता आहे तशी आधी मी स्लीव तुम्हाला कट करून दाखवते आणि मग तुम्हाला यात अजून शिकण्यासारखं स्लीवमध्ये एक गोष्ट सांगेन. मेन जे आपलं ब्लाऊजमध्ये घोळ होतो स्लीवमुळे काय होऊ शकतो, सगळ्यात मोठा घोळ तर स्लीवमुळे ब्लाऊजमध्ये होतो, तेही मी तुम्हाला सांगेन. पण आधी बघा स्लीव जी आहे ती आपली कट झाली आहे. आता बघा स्लीव झाली, एका साईडला आपण 2 स्लीव लावायचे आहे, ज्याला की मेगा स्लीव म्हणतात, ज्याला की डबल स्लीव म्हणतात. तर बघा इथे ती तयार आहे. हे बघा हा जो आपला बंद पार्ट आहे दंड घेरायचा, ही आपण म्हटली तर हिला आपण एका साईडला हे दोघे स्लीव लावू शकतो आणि यात जर तुम्ही 8 साईडने जर पेपर फोल्ड करून ठेवला तर मग दोघे साईडचे डबल स्लीव निघतील आणि मधून मी हिला कट केली तर 2 स्लीव आपल्या दोघे साईडचे इथे तयार होतील. तर बघा आता हे झालं. आता जसं की मी आधी सांगितलं तुम्हाला ब्लाऊजमध्ये काय घोळ होऊ शकतो स्लीवमुळे, तर बघा महत्त्वाची गोष्ट सांगेन तुम्हाला. बघा हा जो पार्ट आहे आपण फ्रंटची जेव्हा स्लीवला इथे गोलाई देतो, गोलाई देताना बऱ्याच वेळेला होतं काय, बघा आपण हा पॉईंट जो आहे अर्धा इंचाने आपण सेंट्रल पॉईंटने कट करायचा आहे. बऱ्याच वेळेला हा आकार आपण या पद्धतीने देतो आणि बऱ्याच वेळेला हा जो एक्स्ट्रा मार्जिन वाला पॉईंट आहे तो पण आपण कट करून घेतो आणि तो कट केल्यामुळे होतं काय, हा पार्ट जो आहे तो कमी होऊन जातो आणि हा मागचा पार्ट सारखा राहतो. त्यामुळे स्लीव जो आहे तो या पॉईंटने पूर्ण जॉईंट होतो आणि पाठीमागचा आणि पुढचा जो पार्ट आहे तो आपला इथे कमी जास्त होतो, कारण इथला जो आहे तो मार्जिनवाला कापड आपण आधीच कट केलेला आहे. त्यामुळे इथे जो आहे काखेत सुद्धा खालीवर होतं आणि पुढचा पार्ट इथे मोठा होतो, पाठीमागचा इथे छोटा होतो कापड कमी झाल्यामुळे. तर बघा 1.5 इंच जो मार्जिनचा पॉईंट आहे याला फिक्स ठेवायचं आहे. वरून जो आपण स्लीव जॉईंट करणार आहे 1 इंच याला फिक्स ठेवायचं आणि कट करण्याचा जो आकार आहे तो फक्त एवढाच पार्ट इथे कट करायचा आहे. आता एवढा जो पार्ट आहे तो मी इथे कट केलाय. यात जो मार्जिनवाला 1.5 इंच आपण घेतलंय त्याला अजिबात कट करायचं नाही, जेणेकरून हे जी दोघं जी टोकं आहेत ती 1.5 इंचापर्यंत आपल्याला सेम यायला हवी आणि एवढा जो पार्ट आहे तो फक्त आपल्याला इथे कट करायचा. तर बघा स्लीवमध्ये 2 गोष्टी आपण पाहिल्यात. एक ते शॉर्ट स्लीव असेल तरी काखेतलं आपण 3 इंचावरती मेजरमेंट घेतलंय, लॉंग स्लीव घेतली तरी या पॉईंटपासून आपण 3 इंच मेजरमेंट घेतलंय, फक्त उंचीचा पॉईंट जो आहे तो वाढवलाय. त्यानंतर कापडाची घडी आपल्याला या पद्धतीने करायची आहे. जर तुम्हाला डबल स्लीव हवी असेल तर हा पार्ट पूर्णपणे बंद असणार आहे आणि मग आपली एकाच वेळेला 2 स्लीव इथे कट होतात. तर बघा स्लीवच्या पॉईंटमध्ये आपण हे शिकलो. आता बघा एक ब्लाऊजवरती तुम्हाला छोटीशी माहिती मी देईल अजून. जसं की एका त्यांनी कमेंट्स केली आहे की बरेच वेळेला त्यांचे शोल्डर जे आहे ते उतरतं, त्यानंतर पुढचा आणि पाठीमागचा पार्ट जो आहे, पुढचा पार्ट मोठा होतोय, पाठीमागचा पार्ट हा छोटा होतो. याच्या 2 गोष्टी. आधी तर काखेतलं मी तुम्हाला सांगितलं स्लीववरती इथून जर तुम्ही कापड कट करत असाल तर इथे एक घोळ होतोय. दुसरा घोळ जिथे आपण योगपट्टी इथे जॉईन करतोय, जिथे कटोरीपासून सुरुवात केली, जर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा घेताय किंवा मग टेपमध्ये 3 लाईन एवढी जर तुम्ही शिलाई घेताय, इथून जी सुरुवात करताय तोच पॉईंट आपल्याला इथपर्यंत ठेवायचा आहे. बरेच वेळेला होतं का
एवढा कापड इथे आपण एक्स्ट्रा घेऊन घेतो आणि हा जो पार्ट आहे एक्स्ट्रा दाबला गेल्यामुळे ही जी आपली साईडची फिटिंग आहे तो पार्ट आपला इथे कमी जास्त होतो। सुरुवात करतानाच आपलं फिटिंग करताना काखेतला जो पार्ट आहे तो आधी आपला सारखा यायला इथे हवा, हा पार्ट सारखा यायला हवा। त्यानंतर जर इथे तुमचं कमी जास्त एखाद्या वेळेस होत असेल तर हा पार्ट इथे चेक करायचा जिथे की आपली योगपट्टी आणि साईड पट्टी जॉईंट झाली तिथला पार्ट चेक करायचा आहे आणि मग आपल्याला ही जी फिटिंग आहे ती एक लेवलमध्ये इथे द्यायची आहे। तर बघा फिटिंग विषय झाला। आता दुसरं शोल्डर उतरण्याचा जो प्रॉब्लेम होतो, आता बघा हे जे ब्लाऊज आहे ते आहे 32 साईजसाठी। बघा आट्याचा चौथा पार्ट आला, 32 साईजसाठी आपलं हे ब्लाऊज आहे। तर पुढचा जो गळा आहे तो साधारण एक नॉर्मल मेजरमेंटनुसार हे ब्लाऊज घेतले 6 इंचाचा आपला पुढचा गळा आहे। यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे आपली कटोरी आणि साईड पट्टी जॉईंट झाली आहे तिथलं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे। हे येतं आहे बघा, आपण म्हटलं 3.5 इंचावरती, इकडे सुद्धा येतं आहे हे 3.5 इंचावरती। तर बघा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर याचं मेजरमेंट दाखवते 3.5 इंचावरती। जसं की तुम्ही सुरुवातीला आपण पेपर कटिंग करतो 3.5 तयार आहे तर 4.5 घ्यायचं आहे जेणेकरून तयार होईल हे 3.5 इंचाचं येईल। इथे जर मेजरमेंट तुमचं चेक करायचं जर 5 येत असेल 5.5 येत असेल तर निश्चितच तुमचे शोल्डर इथे उतरतील, यात घोळ होणार आहे। त्यामुळे बघा कटोरीचं मेजरमेंट 3.5 इंचावरती यायला हवं। आता इथे जो आहे हे आयपट्टीचं मेजरमेंट आहे इथे 4 दाखवते, इथे आपलं हुकपट्टीचं मेजरमेंट आहे इथे 3 दाखवते। तर बघा कटोरी आणि साईड पट्टीचं मेजरमेंट पकडून आपलं जे आहे ते फिक्स मेजरमेंट इथे यायला हवं। इथे जर तुमचं मेजरमेंट वाढत आहे दोघे साईडने तर मग शोल्डर आपले उतरतील इथे। तर बघा हे झालं कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरीच्या। आता ज्यांना कटोरीचं मेजरमेंट जमत नाही त्यांच्यासाठी तर बघा कटोरी आहे 5.5 इंचावरती, जिथे जॉईंट झाले तिथलं मेजरमेंट घ्यायचं 5.5 इंचावरती। आडवी कटोरी आहे, उभं मेजरमेंट घ्यायचं कटोरीचं आहे 6 इंचावरती। तर बघा आता इथे आपण कटोरी पाहिली, एका ताईने कमेंट्स केली की त्यांना नंबर्समध्ये प्रॉब्लेम येतो की नंबर्सच कळत नाही, तर मग अशा वेळेला कटिंग ही कशी करायला हवी। इथे आपण आता स्लीव कट करून पाहिली आहे। आता मी बोटावरती तुम्हाला दाखवेन की तुम्हाला ही कटोरी जी आहे ती कुठल्या पद्धतीने कट करायला हवी। मापा घेताना जिथे साईड पट्टी आणि हुक पट्टीचा पार्ट घ्यायचा आहे, हे बघा इथे जेवढे मी माझी बोटं घेतली दोघंही हाताचे ह्या पद्धतीने आपल्याला इथे ठेवायचे आहेत बोटांवरती। बघा सुरुवातीला आधीचे जो काळ होता तेव्हा टेप नव्हता तरीही लोक कपडे शिवायचे, तर मग हे कसं, तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकणार आहोत। आता बघा जसं की मी तुम्हाला मापा घेऊन दाखवले 5.5 इंचाची आपली कटोरी आहे। मी कुठल्याही प्रकारचं इथे टेपचा न वापर करता आपण कटोरी जी आहे ती कट करणार आहोत। आता बघा 5.5 मी घेतले। आता यात मला टक्ससाठी वाढवायचं आहे, टक्ससाठी मला साधारण इथे 3 इंच वाढवायचं आहे। तर 3 इंचाचं मी मेजरमेंट घेताना बघा या पद्धतीने घेईल। आता बघा ज्यांच्यासाठी ज्यांना नंबर समजतं स्पेशल त्यांच्यासाठी परत मी दाखवेल की मेजरमेंट हे कसं येतंय। आता बघा मी ढोबळ अंदाजाने मेजरमेंट टाकते, पण ज्यांना आकडेवारी समजतात त्यांच्यासाठी स्पेशली परत एकदा सांगून देते की मी मापक कोणत्या टेक्निकवरती टाकते। आता हे माझ्या हातावरचं मेजरमेंट मी तुम्हाला घेऊन दाखवते। वरून जर घेतलं तर हे 2.5 इंचावरती आहे। बघा मी घेते या टेक्निकने, बघा इथपर्यंत वरून जर घेतलं तर 2.5 इंचावरती माझ्या बोटांचं मेजरमेंट आहे। थोडं मी खाली आता इथे घेतलं तर हे येते माझं 3 इंचावरती बघा या पद्धतीने। म्हणून मी इथे या पद्धतीने हात ठेवला आणि 3 वरती एक पॉईंट करून दिलं, 3 इंच मला एक्स्ट्रा हवं होतं म्हणून। ज्यांना नंबर समजतं स्पेशली त्यांच्यासाठी मी हे कन्फर्म करून दिलं, आणि बाकी जे हातावर घेतात त्यांच्यासाठी मग आपण हीच टेक्निक वापरली। 2.5 इंच मी या पॉईंटने घेतलं आहे आणि हा हात थोडा वरती सरकवून घ्यायचा, अर्धा इंच एक्स्ट्रा वाढेल। 5.5ची आपण कटोरी घेतली आहे। परत या पॉईंटपासून माझं पूर्ण 3 इंचाचं मेजरमेंट येतं, ज्या पॉईंटला मी इथे 3 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे। आता बघा हे झाल्यानंतर आता जेवढं मेजरमेंट आहे बोटावरूनच आपल्याला निम्मा पार्ट याचा काढायचा आहे। याचा मी सेंट्रल पॉईंट हा काढलाय। आता बघा सेंट्रल पॉईंट काढल्यानंतर आता कटोरी, आता उभं मेजरमेंट कटोरीचं आपल्याला टाकायचं आहे। ज्या पद्धतीने तुम्ही बोट ठेवताय त्याच पद्धतीने आपल्याला मेजरमेंट आहे हे टाकायचं, जेणेकरून आपला आकार जो आहे तो बरोबर येईल।
आता बघा बोटांनुसार एवढं जर मेजरमेंट घेतलं तर हे 1 इंचाचं आहे, तर आपल्याला 1.5 इंच हवा, यात मी एवढं घेणार आहे पेऱ्यांवरती. बघा 1.5 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिंगसाठी एवढं मेजरमेंट घ्यायचं. एवढा जो पार्ट तो 1 इंचाचा येतो, यात अर्धा इंच आपण घेतलंय, 1.5 इंचावरती मी खाली मेजरमेंट घेतलंय. आता बघा हे झाल्यानंतर आता गळ्याचा जो गळ्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे, एवढं मेजरमेंट आपल्याला गळ्यासाठी हवं आहे. तर बघा हे बोटांवरती आपल्याला घ्यायचंय. आता हे जे पॉइंट आहे हे डायरेक्टली मॅच करायचे. आता बघा जेव्हा मी टेप ठेवते तेव्हा आधी एका पॉईंटचा घेरा घेते आणि मग दुसऱ्या पॉईंटला इथे घेरा मी मॅच करते. आता या कटोरीमध्ये मी घेऱ्यासाठी तुम्हाला नाही डायरेक्टली सांगेन, साधारण बघा बाहेरच्या या पॉईंटपेक्षा बाहेरच्या साईडने आपल्याला गोलाई देता येईल, त्या हाताने आपल्याला डायरेक्टली गोलाई द्यायची कटोरीची. बघा या पद्धतीने. यात महत्त्वाचं काम करायचं, 1 इंच आपल्याला आत घ्यायचंय. 1 इंच आत घेतलंय, 3 इंच वाढवले टक्ससाठी. तर आपल्याला बघा यात या पॉइंटला यात अजून अर्धा इंच, 1.5 इंच आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. त्यानंतर आता 2.5 इंचाचा आपल्याला उभा टक्स इथे टाकायचा आहे. आता बघा बोटावरून तुम्हाला मापा कशी घ्यायची त्यांच्यासाठी स्पेशली सांगेन. डायरेक्टली तुम्हाला ही गोष्ट लक्षात येत नाहीये, तर इथे जो तयार आपला टक्स आहे, जे ब्लाऊजमध्ये तयार जे माप आहे तिथे आपल्याला बोट ठेवायचं आहे, उभा टक्स. आणि त्याच पद्धतीने इथे उभा मी जेवढं मेजरमेंट घेतलं तेवढा एका बोटाचा माझा उभा टक्स म्हणजेच की 2.5 इंचाचा आलाय. आता मग आडवा टक्स मेजरमेंट कसं टाकायचं, तर जिथे मी हा शिवलेला माझा टक्स आहे त्या पॉईंटला मला टक्स जे आहे ते आडवं मेजरमेंट घ्यायचंय. बघा या पॉईंटपासून एवढा तयार टक्स आहे, त्यात शिलाई आपण या पॉईंटला देणार आहोत. लक्षात घ्या, या पॉईंटला आपण शिलाई घेणार आहोत. टक्स आपला या पद्धतीने इथे तयार होणार आहे. तर बघा दोघे टोकं आहे तशी न ठेवता आपल्याला हा पॉईंट आत घ्यायचा आहे आणि हा पॉईंट आपल्याला कट करायचा आहे. तर इथे आपण बोटावरती मेजरमेंट टाकून कटोरी ड्रॉ केली आहे 32 साईजसाठी 5.5 इंचाची. आकडेवारी ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी आपण डायरेक्टली बोटावरती मी तुम्हाला माप सांगितली आहेत. बोटांवरनं आपल्याला 2.5-3 इंच बोटांची मेजरमेंट घ्यायची आहे डायरेक्टली हातावरून, जशी की आपण ही कटोरी ड्रॉ केली. ज्यांना फक्त आपण कटोरी पाहिली, ज्यांना पूर्ण ब्लाऊज इथे बोटांवरती कटिंग पाहिजे तशी तुम्ही मला कमेंट्स करा. आजच्या व्हिडिओत काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर